नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया संदूर मॅग्नीज अँड आयरन ओर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने फ्रायडे 8 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 8 ऑगस्ट 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनच्या नंबरसोबत बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटनंतर या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये आपल्याला या अपडेटचा काल पण रिॲक्शन पाहायला मिळाला आहे आणि आज पण रिॲक्शन या अपडेटचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या विकास जैन HUF यांनी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, आधी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये विकास जैन HUF यांची हिस्सेदारी होती 0.0341%. म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे विकास जैन HUF जवळ पहिले शेअर होते 75,100 शेअर. आणि मित्रांनो, आता या विकास जैन HUFने इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची 0.0041% हिस्सेदारी खरेदी केली आहे. म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे 9,000 शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारी नंतर या कंपनीमध्ये म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडमध्ये विकास जैन HUF यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 0.0382%. म्हणजे आता विकास जैन HUF यांच्याजवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे शेअर झाले आहे 84,100 शेअर. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC सेक्युअर ₹102.97 कोटी वर्क ऑर्डर फ्रॉम लोकपाल ऑफ इंडिया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला लोकपाल ऑफ इंडियाकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 102.97 कोटी रुपये. चला आता बोलूया अनंतराज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अनंतराज एक्सपांड डेटा सेंटर कॅपॅसिटी टार्गेट ₹1,200 कोटी रेव्हेन्यू बाय फायनान्शियल इयर 2027. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनंतराज लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की आपल्या डेटा सेंटर आणि क्लाउड बिझनेसमधून ही कंपनी फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 1,200 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू टच करेल आणि फायनान्शियल इयर 2032 पर्यंत 9,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू टच करेल, असे या कंपनीला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, सरळ या कंपनीने असा इशारा दिला आहे की या कंपनीचा बिझनेस फ्युचरमध्ये जबरदस्तपणे ग्रो होणार आहे. चला आता बोलूया NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50 बद्दल. तर मित्रांनो, निफ्टी 50 सप्टेंबर रेझिग इंडिगो मॅक्स हेल्थ केअर लाईकली टू एंटर द निफ्टी 50 इंडेक्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NSEच्या मेजर इंडेक्स निफ्टी 50मध्ये चेंजेस होणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हे चेंजेस 30 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फर्म नुआमा याच्यानुसार निफ्टी 50मध्ये इंडिगो आणि मॅक्स हेल्थ केअर या दोन कंपन्या ॲड होऊ शकतात. आणि निफ्टी 50मधून हिरो मोटो कॉर्प आणि इंडसइंड बँक या दोन कंपन्या बाहेर होऊ शकतात. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये काय बदल होणार आहे याच्यावर आतापर्यंत काहीही ऑफिशियल अपडेट आलेले नाही. चला आता बोलूया इंटरनॅशनल इंडेक्स MSCI इंडेक्सबद्दल.
तर मित्रांनो MSCI ऑगस्ट 2025 रेजिक स्विगी अमॉन्ग 3 other likely to enter may attract up to 287 million inflows. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो MSCI इंडेक्समध्ये बदल होणार आहे आणि मित्रांनो नुवामा या ब्रोकरेज फर्मचा असा अंदाजा आहे की MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये विशाल मेगामार्ट, स्विगी, हिताची एनर्जी आणि वारी एनर्जीज ॲड होऊ शकतात आणि सोना कॉमस्टार थर्मॅक्स लिमिटेड या 2 कंपन्या बाहेर होऊ शकतात. आणि मित्रांनो हे पण ब्रोकरेजचे एस्टिमेट आहे. ऑफिशियल अपडेट आपल्याला येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया IRCTC बद्दल म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो IRCTC आर्म गेट्स RBI नोड टू ऑपरेट ॲज पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या होलिओन सबसिडरी कंपनी IRCTC पेमेंट्स लिमिटेडला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी. आणि मित्रांनो हा खूप मोठा पॉझिटिव्ह अपडेट आहे IRCTC साठी. आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि टेक महिंद्रा बद्दल. तर मित्रांनो डिक्सॉन पार्टनर्स विथ टेक महिंद्रा टू बिल्ड स्मार्ट फॅक्टरीज अँड इम्प्लिमेंट इंडस्ट्री 4.0 ऑटोमेशन सर्व्हिसेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने घोषणा केली की ही कंपनी टेक महिंद्रा लिमिटेड सोबत मास्टर सर्व्हिसेस ॲग्रीमेंटमध्ये एंटर झाली आहे. आपल्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला ॲसिलरेट करण्यासाठी थ्रू इंडस्ट्री 4.0 ऑटोमेशन, स्मार्ट फॅक्टरी सर्व्हिसेस आणि ॲडव्हान्स सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. चला आता बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1,402 कोटी रुपयांनी 1,506 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 1,425 कोटी रुपयांनी 1,506 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 144 कोटी रुपयांनी 215 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 187 कोटी रुपयांनी 215 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो कंपनीची सेल्स बघा, नेट प्रॉफिट बघा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो तरीही या कंपनीचा शेअर आज नेगेटिव्हमध्ये क्लोज झाला आहे. कारण मित्रांनो याच्या मागचे कारण म्हणजे या कंपनीच्या नंबरने इस्टिमेटला बीट केले नाही. आणि मित्रांनो कोणी पण या कंपनीला स्टडी करत असेल तर एक हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे ग्लँड फार्मा लिमिटेड ही कंपनी US मधून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करते. आणि मित्रांनो USने धमकी दिली आहे की US फार्मा सेक्टरवर 200% पर्यंतचा टॅरिफ लावू शकतो. आणि मित्रांनो ही एक फार्मा कंपनी आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.